हाय सर्वांना, ओम साईराम. तर आज आपण स्लीव्स कटिंग करणार आहे. म्हणजे बाहीची कटिंग मी सांगणार आहे. आकार कसा द्यायचा, काय द्यायचा, छोट्यापासून तर मी मोठ्या बाहीचा आकार मी सांगणार आहे. आणि याच्यामध्ये मेजरमेंट सगळं परफेक्ट बाही कटिंग आहे. लक्ष द्या तुम्ही बारीकीने. आणि ज्यांनी कोणी चॅनल बघत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की काय शिकायचं आहे ते. तर चला आपण बाहीची कटिंग करू. तर बघा, हे बाहीचं मेजरमेंट आहे. आणि बाहीचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे छोटं स्लीव्ज आहे, छोट्या स्लीव्जचं सांगत आहे मी. आकार कसा द्यायचा, काय द्यायचं. तर बघा, लक्ष द्या. सपोज समजा आपली बाही 4 इंच आहे. बघा, लक्ष द्या. बाही 4 इंच आहे. 4 इंच बाही आहे, बाही. आणि याचा दंडघेर जे आहे तो याचा 5.5 आहे. म्हणजे 5.5 दंडघेर आहे आणि 4 इंच बाही आहे. तर याला कसं कराल तुम्ही? बघा, लक्ष द्या. सरळ सरळ इथे 4.5 ते 4.5 इंच घ्याल. सरळ सरळ वरती या साईडला. बघा, लक्ष द्या. अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग इथे पण 4.5 ते 4.5 पाऊण इंच याच्यामध्ये ऍड कराल तुम्ही. बघा, लक्ष द्या. पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण हे मार्जिन शिलाईमध्ये जात असते. हे पाऊण इंच सरळ सरळ आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची. हे बघा, लक्ष द्या. बाहीचं परफेक्ट मेजरमेंट आहे. आणि लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी. बघा, अशा प्रकारे सरळ सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. 4 इंच याची बाही आहे. आणि याचा दंडघेर जे आहे तो 5.5 आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इथे 5.5 इंच दंडघेर घ्यायचा आहे. बघा, लक्ष द्या. 5.5 इंच दंडघेर घेतल्यानंतर मग आपल्याला पुढे जायचं आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे 1.5 इंच मार्जिन आहे. लक्ष द्या. 1.5 इंच मार्जिन द्यायची आहे आपल्याला खालती शिलाई मारायसाठी, ऍडजस्ट करायसाठी. 5.5 दंडघेर आहे, तर 5.5 दंडघेर आणि 1.5 इंच मार्जिन. सपोज समजा कोणाची दंडघेर जास्त असेल, कोणाचा 6 इंच दंडघेर आहे, तर आपण इथे 6 इंच दंडघेर घ्यायचा आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. दंडघेरच्या प्लस 1.5 इंच दंडघेर मध्ये घ्यायचं आहे. लक्ष द्या तुम्ही. त्याच्यानंतर मग 7 इंच दंडघेर असेल तर आपण 7 इंच दंडघेर घेऊ आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊ. आणि 7.5 असेल तर त्याच्यातही आपण एक्स्ट्राचे 1.5 इंच घ्यायचे आहे. दंडघेराचे 1.5 इंच. त्याच्यानंतर पॉईंट टू पॉईंट मी सांगत आहे. लक्ष द्या तुम्ही. ही बाही परफेक्ट कटिंग आहे ही. 5.5 इंच इथे दंडघेर घेतला की आपल्याला इथे सेंटरमध्ये टेप ठेवायचा आहे. सरळ सरळ 6.5 वरती आखून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे 6.5 वरती अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. लक्ष द्या. होत आहे ना? हा, 6.5 इंच इथे दंडघेर द्यायचा आहे. बघा, लक्ष द्या. अशा प्रकारे 6.5 इंच दंडघेर. बंद करून दे मोबाईल. बंद कर. 6.5 इंच दंडघेर घेतल्यानंतर मग आपल्याला इथे पुढे जायचं आहे. बघा, लक्ष द्या. पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मूनवर कर. सायलेंट 2 इंच एक्स्ट्रा याच्यासाठी घ्यायचं आहे, कारण हा दंडघेर आहे. दंडघेराची गोलाई ही कमी असते, म्हणून इथे दंडघेर प्लस 1.5 इंच घेतला आहे. पण हा जो आर्म होल राऊंड आहे, हा वरती बाही जिथे अटॅच होते बगलमध्ये, तिथे आपल्याला 1 इंच त्याच्यात मिक्स करायचे आहे. लक्ष द्या तुम्ही. 5.5 आहे तर 6.5 घेतला आहे. पुढे 2 इंच घेतला आहे मी मार्जिन. खालती 1.5 इंच आणि वरच्या साईडला 2 इंच. बघा, लक्ष द्या. आता बघा, आता ही बाही 4 इंचाची आहे. यांचा मेजरमेंट असा आहे, तर असा घेतला आपण. त्याच्यानंतर मग 6.5 घेतला आणि त्याच्यात मग 2 इंच एक्स्ट्रा ऍड केले. आपण ऍड केले आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे मी सरळ सरळ लाईन देत आहे. बघा, सॉरी, याच्या आधी आपल्याला 4 इंच बाही घेतली तर 2 इंचावरती पॉईंट द्यायचा. बघा, अशा प्रकारे. लक्ष द्या. आणि इथनं 2 इंचावरचा पॉईंट इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे. सरळ लाईन आखल्यानंतर मग लक्ष द्या. आता आकार कसा द्यायचा ते बघा.
मेन पॉईंट आकाराचा आहे. आता इथे म्हणाल तुम्ही आकार कसा द्यायचा, तर ही जे इथनं 2 इंच खालती घ्यायचं आहे, 4 इंच बाही आहे, पण 3 इंच जर बाही लेंथ असेल तर आपल्याला इथून 1.5 इंच घ्यायचं आहे. हे लक्षात द्या, 1.5 इंच घ्यायचं आहे. पण 5 इंच जर सपोज बाहीची लांबी असेल तर मग आपल्याला इथनं 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि 6 इंच बाहीची लेंथ असेल तर 2.25 वरती पॉईंट द्यायचा आहे. मग त्याच्यानंतर 6च्या नंतर 7ही असेल तरी 3 वरतीच द्यायचा आहे. आणि 10 पण बाहीची लेंथ असेल तरी पण हा जो पॉईंट आहे हा 3 वरतीच येईल. लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर मग सरळ सरळ 2 इंच इथे आखून घेतलं आपण समोर आणि सरळ लाईन आखून घेतली 2 इंचावरती. पण दंडघेर जर 5.5 आहे तर आपण इथे 6.5 घेतलं. पण दंडघेर जर 6.5 असेल ना तर इथे 7.5 येईल. दंडघेराच्या अर्धे वरती घ्यायचं आहे आपल्याला सेंटरमध्ये, याच्या सेंटरमध्ये. लक्ष द्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर पुढे ही सरळ बाहीची लाईन आखून घ्यायची, लाईन आखून घ्यायची आहे मार्जिनची. त्याच्यानंतर मग इथनं इथे सेंटरमधून अशी ही पण लाईन आपल्याला आखायची आहे. बघा लक्ष द्या, आकाराचा पॉईंट मी सांगणार आहे तुम्हाला. इथनं आकार कसा द्यायचा, तर ही लाईन आखल्यानंतर मग लक्ष द्या, इथे टेप ठेवायचा आहे. बघा इथनं इथे मोजून घ्यायचं आहे. किती आला आहे, 7 इंच. 7 इंच आला आहे इथे. तर याचा सेंटर घ्यायचा आपल्याला, 7 इंचाचा सेंटर घ्यायचा आहे. मी नंतर आता इथे आपण टेप ठेवला आहे, 7 इंच घेतले आहे. 7 इंच आपण घेतले की याचा सेंटर घ्यायचा आहे. बघा 3.5 याचा सेंटर. बघा लक्ष द्या, इथे टेप ठेवला आपण. इथे टेप ठेवल्यानंतर इथे बघायचं आहे, इकडे कमी जास्त येऊ शकते. छोटी बाही आहे तर याचा 7 आला आहे. पण जर बाहीची लेंथ जर जास्ती असेल किंवा त्याची मार्जिन वगैरे जास्ती असेल तर जास्ती पण येऊ शकते. 7 आहे तर 3.5 वरती पॉईंट द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे 3.5 वरती पॉईंट दिला की मग इकडे अर्ध्या इंचापेक्षाही कमी घ्यायचा आहे. बघा लक्ष द्या, अर्धा इंच पण नाही, त्याच्याही पेक्षा कमी, म्हणजे दोन्ही साईडनी 1.5 इंच आला पाहिजे याचा आकार. 1.5 इंचावरती बघा इथे दिला अर्धा इंच सपोज पकडून घ्या तुम्ही. आणि या साईडला अर्धा इंच दिला. अर्धा इंच थोडं कमीच घ्यायचं आहे. बघा मी 1.5 इंचावरती असा पॉईंट दिला आहे याच्या सेंटरमधून. इकडे अर्धा आणि इकडे अर्धा, म्हणजे 1.5 इंचाचाच दिला आहे. आता आपल्याला आकार कसा द्यायचा आहे ते लक्ष द्या तुम्ही. आता हा आकार जो आहे इथनं सरळ घ्यायचा आहे. हे बघा लक्ष द्या, हा सरळ आकार घेऊन इथे टर्न करायचा आहे. कुठे, इथे. आणि हा जो आकार आहे इकडला तर तोही पण आकार आपल्याला हे बघा याच्यावरतीच असा आणायचा आहे आणि इथे टर्न करायचा आहे. इथे पावडीभर या आतमध्ये, म्हणजे या साईडला असा टर्न करत हा आकार घ्यायचा आहे. बघा लक्ष द्या, अशा प्रकारे हा आकार जो आहे तो असा आहे. लक्ष द्या, बाहीचा आकार परफेक्ट आकार आहे आणि परफेक्ट कटिंग आहे. बघा लक्ष द्या, बघा हा जो आकार आहे हा परफेक्ट आहे. पण या साईडला जो आहे हा सरळच कटिंग करायचा आहे, कारण हे हा जो आहे ही मार्जिनमध्ये राहील ही लाईनिंग. म्हणजे कसं इथे शिलाई येईल, 1-3-4 शिलाई आपण ज्या मार्जिनच्या देत असतो त्याच्या शिलाई येत असते इथे. आणि इथे जो आहे इथे राऊंड आहे. हे बघा हा राऊंड आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे तिरछी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. हे बघा लक्ष द्या, अशा प्रकारे तिरछी लाईन ओढून घ्यायची आहे. परफेक्ट आणि साधी इझी कटिंग आहे. आणि बाहीची कटिंग एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगत आहे. लक्ष द्या तुम्ही, ही परफेक्ट कटिंग आहे. बघा 1.5 इंच इथे जास्तीत जास्त, बघा जास्ती फरक पाहिजे नाही आपल्याला, 1.5 इंचाचाच फरक पाहिजे. 1 इंच पण नको आणि अर्धा इंच सुद्धा नको. 1.5 इंच कापड याच्यामधला काढून टाकायचा आपल्याला. परफेक्ट बाहीचं माप आहे. लक्ष द्या तुम्ही, हे बघा अशा प्रकारे. आणि तिरछी लाईन इथे ओढून घ्यायची आहे. आणि इथे जो सरळ लाईन दिली आहे आपण इथे असा राऊंडमध्ये कापायचा. हे बघा असा आपोआप राऊंड येऊन जातो तो. म्हणजे हा परफेक्ट कटिंग आहे ही बाहीची कटिंग. आणि मी स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड करत आहे. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत आहे त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. लाईक करा, शेअर करा. आणि जे काही तुम्हाला शिकायचं असेल त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकता, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवीन. तर लक्ष द्या, अशा प्रकारे ही कटिंग आहे. पण सपोज समजा तुमची बाहीची लेंथ जास्ती असेल
लेंथ समजा आता कोणाकोणाची लेंथ जे आहे 7 राहते, तर आपण सपोज इथे 7.25 इंच घेऊ, 1.25 इंच एक्स्ट्रा घेऊ. हे बघा, हे सोडून द्या तुम्ही, ही बाही मी समजून सांगितली आहे. 7.25 इंच घेऊ इथे. पण इथे 7.25 घेतला, दंडघेर आपण जे 5.5 जरी राहील, 5.5 दंडघेर, त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन देतच असतो आपण. पण दंडघेराच्या मध्ये 1 इंच ॲड नाही करायचं आहे. इथे वरचा दंडघेर लावायचा आहे. शोल्डर पासनं बाहीचा मेजरमेंट मोजायचा आहे. कितीवर येईल बाहीचा मेजरमेंट? 3, 3.5 वरती येईल. तिथनं दंडघेर लावायचा आहे, तिथचा दंडघेर लावायचा आहे. सपोज समजा 6 इंच दंडघेर आहे तिथला, खालचा जो दंडघेर आहे 7 इंच बाही आहे, पण खालचा दंडघेर जर 5, 5.5 असेल तर त्याच्यावरती 3 इंचावरती आपल्याला टेप ठेवून शोल्डरपासून 3 इंचावरती टेप ठेवायचा आहे बाहीवर अशा प्रकारे. आणि इथला दंडघेर आपल्याला इथे लावायचा आहे, 1 इंच ॲड करायचं आणि प्लस 2 इंच प्रत्येक स्लीव्जमध्ये राहील. बघा, लक्ष द्या. अशा प्रकारे ही बाहीची कटिंग आहे. साधी, सोपी आणि इझी कटिंग आहे. ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, अशा प्रकारे मी ही बाहीची कटिंग कट करून दाखवत आहे. बघा, साधी आणि सोपी आणि इझी कटिंग. हे बघा, ही जी आहे ही बाहीची कटिंग आहे. आणि इथे एक कट द्यायचा आहे. हा जो आहे दंडघेराचा, आणि इथे पण कट द्यायचा आहे. बघा, लक्ष द्या, इथे पण एक कट द्यायचा आहे. हे बघा, लक्ष द्या. अशा प्रकारे म्हणजे हा जो आहे फिटिंग शिलाईचा कट आहे, हा जो दंडघेराचा कट आहे, आणि हा कट जो मी देईल आता तो शोल्डरवरती येणार. बघा, लक्ष द्या. अशा प्रकारे ही बाहीची कटिंग आहे. साधी आणि सोपी आणि इझी कटिंग आहे. बघा, इथनं मग हा आतमधला आकार पकडायचा आहे आणि हा पण आकार राऊंडमध्येच बाहीचा आकार कट करायचा आहे. बघा, अशा प्रकारे. बघा तुम्ही, अशी बाहीची इझी, साधी, सोपी कटिंग आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय तोपर्यंत.